नमस्कार मंडळी. आज तुम्हाला सांगणार आहे नांदणी गावातला एका खास जीवाची गोष्ट. गावाच्या आत्म्यात खोलवर रुजलेल्या महादेवी हत्तीनीची. तब्बल 32 ते 35 वर्ष या गावातली सण उत्सव, मिरवणुका, पूजा काहीच तिच्याशिवाय पूर्ण वाटायचं नाही. ती फक्त मठातली हत्ती नव्हती, घराघरातली लेक होती. सगळ्यांच्या मनाची आधारवड होती. लहान मुलांनी तिला लाड केलं, वृद्धांनी प्रेमानं हाक मारली. गावकरी तिच्याशी बोलायचे, तिला फळं भरवायची, तिच्या पाठीवर हात ठेवून आपलं मन मोकळा करायचे. ती दुःखातही साथ द्यायची. कोणाच्या घरी प्रसंग असो, तिची शांत उपस्थिती मनाला दिलासा द्यायची. पण गेल्या काही वर्षात तिच्या आयुष्याला एक नवं वळण लागला. प्राणी हक्क संघटनांनी तिच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित केले आणि शेवटी कोर्टाचा निर्णय आला. महादेवीला गुजरातच्या वंतारा प्रकल्पात हलवण्याचा आदेश आला. गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केले, याचिका, मोर्चे, आर्त विनवण्या, पण शेवटी न्यायालयाच्या निर्णयापुढे सगळ्यांना झुकावं लागलं. महादेवीचा निरोप घेणं गावासाठी फक्त एका प्राण्याचा निरोप नव्हता, तो एका अणानुबंधाचा शेवट होता. गाव सुन्न झाला. फुलांच्या उधळणीत निघालेली तिची शेवटची मिरवणूक, प्रत्येक डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि मनातलं हे अनाम दुःख आजही लोक विसरू शकलेले नाहीत. महंतांच्याही डोळ्यात पाणी होतं. सगळ्यांना वाटत होतं एक काळ संपला, जणू घरातलंच कोणीतरी आपलं निघून गेलं. आज महादेवी गावात नाही, पण तिचं नातं, तिचं प्रेम अजूनही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. ती गावाची लेक होती, गावाच्या आत्म्याचा भाग होती. तिची कहाणी आपल्याला शिकवते, प्रेम आणि आपुलकी हे केवळ माणसांसाठी नाहीत. जीव, जाती, वर्ण या भिंती ओलांडून आपल्याला करुणा आणि जिव्हाळा जपायचा आहे. महादेवी गेली असली तरी तिच्या आठवणी कायम राहतील. ती हत्तीन होती खरी, पण गावासाठी ती श्रद्धा होती, प्रेम होती आणि एक जगलेली भावना होती. जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर शेअर करा आणि अशी नाती जपा, जिवंत ठेवा.